वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या 9वी इंग्लिशच्या या पिरियडमध्ये. टुडे वी आर गोइंग टू सी द फोर्थ पोएम ऑफ सेकंड युनिट. प्लीज लिसन. वी आर ऑन पेज नंबर 50. In this poem we are going to see how children demanding their need from the elders, what they need. A plea is given in this poem. This poem itself is a plea by children to elder members in the house, to parents in the house. This is a poem by unknown author. The name of author is not given here. The speaker of the poem seems to be an adolescent. Adolescent means a young person who is developing from a child into an adult. Such children are called as adolescent children. He or she could be talking to her or his parents. In this poem, we are going to see that child is talking to his or her parent. The whole poem is a plea for the need to be heard and understood. The whole poem is a plea. ही संपूर्ण कविता जी आहे ना, ती एक प्रार्थना आहे, एक विनंती आहे. ही विनंती कोणी केलेली आहे? लहान मूल जे आहे त्या लहान मुलाने ती विनंती केलेली आहे. आणि कोणाला केलेली आहे? त्याच्या पालकांना केलेली आहे. टू बी हर्ड अँड अंडरस्टूड. आम्हाला बोलू द्या आणि आम्ही काय म्हणतोय ते समजून घ्या, अशी विनंती या लहान मुलाने केलेली आहे. द स्पीकर डज नॉट नीड टू हेल्प ऑर ॲडव्हाइस. हेल्प किंवा ॲडव्हाइस त्यांना नको आहे. शी ऑर ही वॉन्ट्स अ पेशंट लिसनर हू हिअर्स हर ऑर हिम. या लहान मुलांना घरामध्ये काय हवंय, तर त्यांना एक पेशंट लिसनर हवा आहे. त्यांचं पूर्णपणे ऐकून घेईल असा एक गुड लिसनर त्यांना हवा आहे. द स्पीकर ऑफ द पोएम साऊंड्स व्हेरी रिअलिस्टिक अबाउट हिज ऑर हर शॉर्टकमिंग्स अँड अपियर्स कॉन्फिडंट एनफ टू ओव्हरकम देम. जो स्पीकर या कवितेमधला आपल्याशी बोलतोय, लहान मूल येते, ठीक आहे, आणि त्याला स्वतःच्या कमतरता पण माहिती आहेत आणि त्या तो कसा ओव्हरकम करणार आहे तेही त्याला माहिती आहे. इट इज कॉन्फिडंट एनफ. मोरोव्हर द स्पीकर वॉन्ट्स टू सॉर्ट आउट हर ऑर हिज प्रॉब्लेम्स हरसेल्फ ऑर हिमसेल्फ. या कवितेमध्ये जे मूल आपल्याशी बोलतंय त्याला त्याच्या अडचणी ज्या आहेत, त्याच्या प्रॉब्लेम्स जे आहेत, त्या सगळ्या त्याला काय करायचंय? स्वतःला सोडवायच्या आहेत. या कवितेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आपण शिकणार आहोत मित्रांनो, की बोलणं जेवढं महत्त्वाचं असतं त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं ऐकणं, समजून घेणं. दोन गोष्टी याच्याने होतात. फर्स्ट ऑफ ऑल वी गेट मोर नॉलेज. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण जास्त ऐकतो ना विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा आपण जास्त शिकतो. ओके, आणि दुसरी गोष्ट कोणती होते, की वी अंडरस्टूड द पर्सन हू इज स्पीकिंग टू अस. आपल्याशी जो बोलतोय त्याला आपण समजून घेतो. अशा वेळी मग त्यालाही बरं वाटतं. ठीक आहे. वी आर ऑन पेज नंबर 50. पेज नंबर 50वरची जी पहिली ॲक्टिव्हिटी आपली चिटचॅट ॲक्टिव्हिटी, ती चिटचॅट ॲक्टिव्हिटी आपण सुरुवात करू या पोएमची. त्यातला पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट मेक्स यू लाफ. तुम्हाला कशाने हसू येतं? व्हॉट मेक्स यू लाफ. डिफरंट ॲन्सर्स या क्वेश्चनची येतील, कारण हा क्वेश्चन जो आहे तो पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. तुम्हाला कशाने हसू येतं? इफ आय लिसन एनी जोक ॲट दॅट टाईम आय लाफ. ठीक आहे, हे माझं उत्तर आहे. तुमचं उत्तर वेगळं असू शकतं. जेवढे व्यक्ती हा क्वेश्चन वाचतील ना, तर प्रत्येकाचं ॲन्सर जे आहे ते वेगळं असेल, बिकॉज दिस इज अ सेल्फ रिस्पॉन्स क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन इज व्हॉट मेक्स यू अँग्री. दिस इज सेम सेल्फ रिस्पॉन्स क्वेश्चन. व्यक्ती तेवढे ॲन्सर्स याचे येऊ शकतात. व्हॉट मेक्स यू अँग्री.
When someone speaks lie to me, at that time I become angry. Okay. What makes you sad? दुःख कशाने होतं? When my friends don't talk to me, when my mother don't talk to me, when my parents don't give me what I need, at that time I became sad. असे वेगळे वेगळे उत्तरं या प्रश्नाची येऊ शकतात. द लास्ट क्वेश्चन ऑफ चिटचॅट ॲक्टिव्हिटीज, व्हॉट मेक्स यू हॅपी? तुम्हाला कशाने आनंद होतो? याचं सुद्धा तसंच आहे. वेन माय फ्रेंड प्ले विथ मी, इट मेक्स मी हॅपी. वेन माय ब्रदर गिव्ज हिज टॉयज टू प्ले मी, ॲट दॅट टाईम आय बिकेम हॅपी. अशी वेगळी उत्तरं या प्रश्नाची सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ही जी चिटचॅट ॲक्टिव्हिटी आहे ही स्वाध्यायाच्या वहीमध्ये सोडवायची आहे. पुढे जाऊया आपण. वी विल स्टार्ट द पोएम इट सेल्फ नाव. नाव वी आर ऑन पेज नंबर 51. पोएमला आपण सुरुवात करूया आता. प्लीज लिसन. ओके. फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड ऑल द पोएम and later I explain it. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I ask. Now look at the second stanza. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. Look at the next stanza. When I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me, strange as that may seem. Listen. All I ask is that you listen. Don't talk or do. Just hear me. Look at the next stanza. Advice is cheap. 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in the same newspaper. And I can do for myself. I am not helpless. Maybe discouraged and faltering, but not helpless. When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. But when you accept as a simple fact and I feel what I feel, no matter how irrational, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what is behind these irrational feelings. And when that is clear, the answer are obvious and I don't need advice. Irrational feelings make sense when we understand what is behind them. Perhaps that is why prayer works. Sometimes for some people, because God is mute and He doesn't give advice or try to fix things. God just listens and lets you work it out for yourself. So please listen and just hear me. And if you want to talk, wait a minute for your turn and I will listen to you. Author unknown. The name of author is not given here. Now we will see the poem line by line. Look at the first stanza of the poem. We will start to discuss the poem, okay? The first stanza is, when I ask you to listen to me and you start giving me advice. Now here child is complaining to its parents. या पहिल्याच कडव्यामध्ये जे लहान मूल आहे ते लहान मूल काय करतंय? द स्पीकर इज कंप्लेनिंग टू इट्स पॅरेंट्स. आपल्या पॅरेंट्सला, पालकांना ते कंप्लेंट करतंय. काय कंप्लेंट करतंय? व्हेन आय आस्क यू टू लिसन मी, जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की माझं ऐका.
ॲट दॅट टाईम व्हॉट डू पॅरेंट्स डू? पालक काय करतात त्यावेळी? अँड यू स्टार्ट गिव्हिंग मी ॲडव्हाइस. अशा वेळी तुम्ही माझं ऐकत नाही. तुम्ही काय करता? यू स्टार्ट गिव्हिंग मी ॲडव्हाइस. मला सल्ले द्यायला सुरुवात करतात. जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की माझं ऐका, माझ्याकडे लक्ष द्या, ॲट दॅट टाईम यू डोंट लिसन टू मी. ऑन द अदर हँड यू स्टार्ट गिव्हिंग मी ॲडव्हाइस. मी फक्त तुम्हाला म्हणतो की माझं ऐका, पण तुम्ही माझं ऐकत नाही. तर तुम्ही काय करतात? मला सल्ले द्यायला सुरुवात करतात. यू हॅव नॉट डन व्हॉट आय आस्क्ड. मी जे तुमच्याकडे मागतो ते तुम्ही करतच नाही. यू डू डिफरंट थिंग्स. आय डोंट नीड युअर ॲडव्हाइस. ॲट दॅट टाईम युअर ॲडव्हाइस इज व्हेरी प्रेशियस टू मी, बट ॲट दॅट टाईम यू नीड टू लिसन टू मी अँड यू डोंट डू इट. यू डू अदर थिंग्स. अशी कंप्लेंट हे लहान मूल त्याच्या पालकांकडे करत आहे. ओके, लुक ॲट द सेकंड स्टांजा. सेकंड स्टांजामध्ये काय म्हटलं आहे? दिस इज अवर सेकंड स्टांजा. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way. जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की माझं ऐका, तेव्हा तुम्ही काय करतात त्यावेळी? You begin to tell me why I shouldn't feel that way. मला जे वाटतंय ते कसं चुकीचं आहे हे तुम्ही मला सांगतात. You are trampling on my feelings. Trampling. माझ्या भावना तुम्ही काय करतात? पायाखाली तुडवतात. ट्रॅम्पलिंग म्हणजे पायाखाली तुडवणे, नाकारणे. माझ्या फिलिंग्स तुम्ही त्यावेळी ऐकून घेत नाही. यू डो नॉट लिसन व्हॉट आय स्पीक. यू डो नॉट अंडरस्टँड व्हॉट आय थिंक. ऑन द अदर हँड यू स्टार्ट गिव्हिंग मी ॲडव्हाइस अँड यू ट्रॅम्पल माय फिलिंग्स. माझ्या भावना तुम्ही काय करतात? पायाखाली तुडवतात. लुक ॲट द नेक्स्ट स्टांजा. When I ask you to listen to me and you feel you have to do something. मी जेव्हा तुम्हाला म्हणतो की माझं ऐका, तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही काहीतरी माझ्यासाठी केलं पाहिजे. अँड यू फील यू हॅव टू डू समथिंग टू सॉल्व्ह माय प्रॉब्लेम. मी जेव्हा तुम्हाला विनंती करतो की माझं ऐका, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की माझा प्रॉब्लेम सोडवायसाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. यू हॅव फेल्ड मी. तुमच्यामुळे मी अपयशी होतो. वाय? Why the child is complaining like this? Because he complains that you don't let me do things on my own. मला स्वतःला तुम्ही काही गोष्टी करू देत नाही आणि अशा पद्धतीने you have failed me. तुम्ही मला काही गोष्टी करूनच पाहू देत नाही. Strange as that may seem. पॅरेंट्स लहान मुलाला फेल करतायत. हे ऐकणं विचित्र वाटतं ना? It is strange to listen, but that is true. Because parents did not listen these children. They just try to solve their problem by their hands. And this thing is not wanted by the children. या लहान मुलांना ही गोष्ट नको असते. They just want to do their things on their own. Look at the next line. Listen. All I ask is that you listen. मला काय हवंय फक्त तुमच्याकडनं की तुम्ही फक्त माझं ऐका. You just listen what I am saying. Don't talk or do. बोलू नका किंवा काही करू नका. Just hear me. फक्त माझं ऐकून घ्या की मला काय म्हणायचंय. Advice is cheap. Cheap म्हणजे स्वस्त. सल्ला खूप स्वस्त आहे. 20 cents will get. 20 सेंट्सला तो सल्ला मिळतो. कुठे मिळतो? वर्तमानपत्रांमध्ये काही सदर चालतात की ज्याच्यामध्ये लोक आपल्या अडचणी लिहून पाठवतात आणि त्या अडचणींवरती सोल्युशन्स ते सदर चालवणारे किंवा तो ब्लॉग चालवणारे लोक जे असतात ना, ते त्याच्यावर लिहितात. मग तसंच या न्यूजपेपरमध्ये एक सदर, एक ब्लॉग हे डिअर ॲबी आणि बिली ग्रॅहम चालवतात. आणि ते सदर कशाचं आहे? तर प्रॉब्लेम्स फॉर द सोल्युशन्स फॉर द प्रॉब्लेम्स असं ते सदर आहे. आणि त्यामध्ये लोक त्यांच्या अडचणी लिहून पाठवतात, त्यांचे प्रॉब्लेम्स ते लिहून पाठवतात आणि त्यावरती हे ॲबी आणि बिली हे काय करतात? सोल्युशन्स पाठवतात. आणि ते फक्त 20 सेंट्स एवढे पैसे त्यासाठी द्यावे लागतात. म्हणून मग ते मूल म्हणते की ॲडवाईस इज चीप. सल्ला अत्यंत स्वस्त आहे, तो खूप स्वस्तात मिळून जातो. आणि त्या या मुलांना त्यांच्या पॅरेंट्सकडनं सल्ला नको आहे. दे वॉन्ट
अटेन्शन, त्यांना त्यांचं लक्ष हवं आहे. अँड आय कॅन डू फॉर माय सेल्फ, आय एम नॉट हेल्पलेस. द चिल्ड्रन इज saying that, the child is saying that he or she is not helpless. ते मूल म्हणते की ते हेल्पलेस नाही आहे, ते असहाय नाही आहे. मे बी डिस्करेज्ड, थोडीशी हिंमत कदाचित कमी झालेली असेल. अँड फाल्टरिंग, फाल्टरिंग म्हणजे अडखळत असेल. बट नॉट हेल्पलेस, कदाचित ते डिस्करेज्ड झालेलं असेल. ठीक आहे, ते फाल्टरिंग म्हणजे ते अडखळत असेल पण ते हेल्पलेस नाही आहे. हिअर वी कॅन सी द कॉन्फिडन्स ऑफ द चाइल्ड. हिअर कॉन्फिडन्स आहे, त्याच्याकडनं चूक होते पण त्याला कॉन्फिडन्स आहे की काही गोष्टी तो त्याच्या स्वतःच्या करू शकतो. When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. जेव्हा काही गोष्टी मी स्वतः करू शकतो आणि अशा वेळी तुम्ही नको असलेली मदत जेव्हा मला करतात तेव्हा तुम्ही काय करतात? यू कंट्रीब्यूट, तुम्ही वाढवतात. काय वाढवतात माझ्यामध्ये? फिअर, माझ्यामधली भीती तुम्ही वाढवतात. आणि इनॲडिक्वसी म्हणजे अपुरेपणा, माझ्यातला अपुरेपणा, माझ्यातली कमतरता तुम्ही काय करतात? वाढवतात. काय करून वाढवतात? बाय हेल्पिंग अननेसेसरीली. गरज नसताना तुम्ही मला मदत करतात. अशा वेळी तुम्ही माझ्यातली फिअर आणि इनॲडिक्वसी वाढवतात. नाव वी आर ऑन पेज नंबर 52. बट व्हेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट. इथे हे मूल काय करतंय? अपेक्षा व्यक्त करतंय त्याच्या पॅरेंट्सकडनं. काय अपेक्षा व्यक्त करतोय? की बट व्हेन यू ॲक्सेप्ट ॲज अ सिम्पल फॅक्ट दॅट आय फील व्हॉट आय फील. ते मूल म्हणतंय की तुम्ही हे जेव्हा सिम्पल फॅक्ट जेव्हा तुम्ही स्वीकारतात की जे मला वाटतंय ते वाटतंय, ठीक आहे, दॅट आय फील व्हॉट आय फील नो मॅटर हाऊ इररॅशनल. इररॅशनल म्हणजे विसंगत, अतर्कसंगत, कितीही फुलिश, कितीही मूर्ख वाटत असलं तरी ते मला वाटतंय, हे जेव्हा तुम्ही ॲक्सेप्ट करतात तेव्हा काय होतं? देन आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू. आणि तुम्हाला कन्व्हिन्स करण्यामध्ये जो वेळ माझा जातो ना तो वाचतो. अँड आय गेट अबाउट दिस बिझनेस. आणि मला जे इररॅशनल वाटणारा जो बिझनेस आहे माझा, जे काम मी करतोय ते काय करतो मी? ते पूर्ण करतो. ऑफ अंडरस्टँडिंग व्हॉट इज बिहाइंड दिस इररॅशनल फिलिंग्ज. अतर्कसंगत, विसंगत वाटणारी माझी जी फिलिंग आहे ती नेमकी कशी इररॅशनल आहे हे समजायला मला मदत होते. माझी चूक मला जास्त प्रकर्षाने तेव्हा समजून येते. अँड वेन दॅट इज क्लिअर द अँसर आर ऑब्वियस अँड आय डोंट नीड ॲडवाईस. आणि अशा वेळी ॲन्सर्स काय होतात? ऑब्वियस होतात, माझ्यासमोर स्पष्ट होतात आणि मला ॲडवाईसची गरज पडत नाही. मी स्वतः काही गोष्टींचा विचार करू शकतो. आय कॅन थिंक अँड थॉट ऑफ मायसेल्फ ऑफ माय इररॅशनल थिंग्स. इररॅशनल फिलिंग्ज मेक सेन्स. माझ्यामधल्या ज्या इररॅशनल फिलिंग्ज आहेत, अतर्कसंगत असं मला जे काही वाटत राहतं त्याचा अर्थ मला कळतो. मेक मी सेन्स. व्हेन, केव्हा कळतो त्या गोष्टींचा अर्थ मला? व्हेन वी अंडरस्टँड व्हॉट इज बिहाइंड देम. तुम्ही मला जेव्हा मी जे इररॅशनल गोष्टी मी ज्या करतो आणि मला तुम्ही त्या करू देतात तेव्हा त्या इररॅशनल गोष्टींच्या मागे नेमकं काय कारण जमलेलं आहे, दडलेलं आहे ते मला समजतं. परहॅप्स दॅट इज वाय प्रेयर वर्क्स. आणि त्याच्यासाठी म्हणून या प्रार्थना ज्या आहेत ना काम करतात. प्रार्थना काम करतात म्हणजे काय? देवाला आपण जी प्रार्थना करतो ती म्हणून फळाला पावते. समटाईम्स फॉर सम पीपल बिकॉज गॉड इज म्यूट. देव तर बोलत नाही, हे की नाही? म्हणून मग ती गोष्ट पण कशी असते? देव स्वतः बोलत नाही पण जेव्हा त्याला प्रार्थना केली जाते ना तर तो ती प्रार्थना ऐकतो. पण ती प्रार्थना कशी ऐकतो तो? ही डझंट गिव्ह ॲडवाईस. पालक जसा सल्ला देतात, पॅरेंट्स जसा सल्ला देतात तसा ॲडवाईस तो स्वतः देत नाही. तो काय करतो? ही फिक्स थिंग्ज. तो आपल्या ज्या गोष्टी आहेत, आपले जे कामं आहेत तो स्वतः करत नाही. आपल्या प्रॉब्लेम्स तो स्वतः फिक्स करत नाही. तर तो काय करतो? गॉड जस्ट लिसन्स अँड लेट यू वर्क. तो फक्त ऐकतो आणि आपल्याला काम करू देतो.
गॉड जस्ट लिसन्स अँड लेट यू वर्क इट आउट फॉर युअर सेल्फ. तो फक्त ऐकून घेतो आणि आपलं काम तो आपल्याला करू देतो. म्हणून मग पुन्हा आता इथे हे मूल काय करतंय, त्याच्या पॅरेंट्सला प्ली करतंय, विनंती करतंय की सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी, अँड इफ यू वॉन्ट टू टॉक वेट अ मिनिट फॉर युअर टर्न अँड आय विल लिसन टू यू. जसा तो देवबाप्पा, जसा तो गॉड just listens and he let us to do our work on our own. तसंच तुम्ही सुद्धा काय करा, तुम्ही सुद्धा फक्त ऐका मला काय म्हणायचंय. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक, आणि तुम्हाला जर बोलायचं असेल ना तर काय करा तुम्ही, यू वेट अ मिनिट फॉर युअर टर्न, तुमची पाळी येईपर्यंत थांबा. अँड आय विल लिसन टू यू, आणि मग मी तुमचं सुद्धा ऐकून घेईन. अशी रिक्वेस्ट इथे हा चाइल्ड जो आहे तो त्याच्या पॅरेंट्सला करतोय. ऑथर अननोन, द नेम ऑफ ऑथर इज नॉट गिव्हन हिअर. विद्यार्थी मित्रांनो, अवर पोएम इज कम्प्लीटेड हिअर. स्वाध्याय म्हणून तुम्ही पेज नंबर 52 आणि 53 जो इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे त्यामधला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आणि पान नंबर 53, पेज नंबर 53 वरचा जो ॲक्टिव्हिटी नंबर 3 जी आहे ती स्वाध्यायामध्ये या 3 ॲक्टिव्हिटीज तुम्ही लिहायच्या आहेत. ठीक आहे, आपण आपल्या पुढच्या तासाला भेटूया.